तर आज आपण अंडा करी बनवणार आहोत. तर अंडा करी बनवण्यासाठी इथं आपण वाटण बनवत आहोत. तर वाटण्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे. पहिल्यांदा खोबरं बारीक चिरून आपण चांगलं भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर ना आपण थोडंसं डाळं भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी कसं भाजते आहे. आपलं डाळं हे भाजून झालेलं आहे. आता आपण बेसन पीठ भाजणार आहोत. बेसन पीठ आपल्याला जास्त नाही भाजायचं, थोडंसं भाजायचं आहे आणि थोडंसंच वापरायचं आहे. त्याच्यानंतर ना आपण इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा. त्यात आपण थोडंसं तेल टाकून आपण ह्याला पण थोडंसं भाजून घेऊयात. जास्त पण भाजायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं पिंक होईस्तोपर्यंत भाजायचं आहे. आता आपला कांदाही भाजून झालेला आहे. आता आपण टोमॅटो भाजूयात. इथं मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरून. तर आपलं आता सगळं भाजून झालेलं आहे. आता आपण हे वाटून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण डाळ व खोबरं आणि बेसन पीठ वाटणार आहोत. त्याच्यानंतर ना आपण त्यात टोमॅटो आणि कांदा टाकणार आहोत. त्याची आपण एक फाईन पेस्ट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ना इथं आपण अंड्याला कट्स लावून घेतलेले आहेत. तर आपण आता अंड्यांना शॅलो फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये तिखट, थोडीशी हळद आणि थोडीशी धनिया पावडर टाकलेली आहे. तर आपण आता अंड्यांना छान असं फ्राय करून घेऊयात. तर आता आपले अंडे फ्राय झालेले आहेत. आपण आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत. तर थोडा वेळ हे तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ना आपण मगाशीचे वाटण बनवून घेतलं होतं ते आपण वाटण घेणार आहोत पूर्ण, आणि थोडंसं आपल्या वाटणाला थोडंसं शिजू द्यायचं आहे. आता आपलं वाटण थोडंसं शिजलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये लाल मिरची, गरम मसाला, पुन्हा आपला घरचा काळा मसाला आहे तो, नंतर ना धनिया पावडर आणि थोडंसं हळद टाकून आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी थोडासा काळा मसाला पण टाकला आहे, जो आपल्याला दुकानात भेटतो तो वाला. तुम्हाला तो कुठेही इझिली कोणत्याही दुकानात भेटून जाईल. आता आपल्याला मसाला शिजल्यानंतर ना थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचं एक ग्रेव्हीसारखं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी ॲड करू शकता. तुम्हाला कशी थिक ग्रेव्ही पाहिजे आहे, कशी ते बघू शकता. आता थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर ना आपण कोथिंबीर टाकून गार्निश करणार आहोत. त्याच्यानंतर ना आपण ह्याला गरम गरम पराठ्यासोबत एन्जॉय करणार आहोत. बाय.